यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका आहे, तर माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आता तरी जागे व्हा आणि जे काम करणारी लोक आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहा. आणि राहिला आता बरेच जागेवरती प्रश्न येतोय की घड्याळ हा चिन्ह आहे, पण आज तुम्ही सगळ्यांनी आपल्या सुनेत्राताईंच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचा दिवस आलेला आहे. त्यामुळं माझे सर्व भगिनींना व बंधूंना असं आवाहन करेन की तुम्ही सर्वांनी येत्या 7 तारखेला दोन्ही उमेदवाराला पंचायत समितीतून राजेश्वरी कृष्णराज माने पाटील व जिल्हा परिषदेतून मेघा रामचंद्र कचरे या दोघी भगिनींना प्रचंड बहुमताने निवडून द्या. निश्चितपणे ते तुमचे कामं करण्यासाठी कटिबद्ध राहतील हे असं मी आश्वासन देते आणि तुम्हाला आवाहन करते की कृपा करून सगळे बाहेर या आणि मतदान करा. एकच प्रश्न, दोन्ही उमेदवार निवडून आल्यानंतर प्राधान्याने प्रॉब्लेम आहे कशाचा? सुनेत्राताई दोन्ही उमेदवार निवडून आल्यानंतर प्राधान्याने कोणकोणते प्रश्न सोडवणार? खूप आता जसं आपण बघताय आता आपले जे खालचा भाग बऱ्यापैकी सुशिक्षित वर्ग आहे आणि खूप मोठ्या समस्या नाही आहे. मूलभूत सुविधांचा प्रश्न आहे. रस्ता, गटारी, सांडपाणीची सुव्यवस्था नाही आहे. कचरा गाडी येत नाही आहे किंवा कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न येतो. आली तर ते वेळेत येत नाही. लोकांना कामावरती जायचं असते, मग त्यांनी कचरा कुठे ठेवायचा, असे छोटे मोठे प्रश्न आहेत जे आम्हाला मार्गी लावायचे आहे आणि त्याचं नियोजनबद्ध जर केलं तर ते नक्कीच मार्गी लागतील. मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? खूप छान प्रतिसाद आहे मतदारांचा आणि निश्चितपणे मतदार आता जागृत आहे आणि आमच्या पाठीशी, कमळाच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे, सोलापूर जिल्ह्यात आपलं सरकार आहे. भरघोस निधी येईल असं वाटतंय? निधी तर येणारच आहे. निधीशिवाय तर कामं होत नाही. निश्चितपणे वरून आपल्याला आपले जर उमेदवार तिथपर्यंत पोचले तर उमेदवार कामासाठी कर्तव्यच आहे त्यांचं काम करणं आणि त्याच्यासाठी तो वरून धडपड करून निधी आणणारच आहे आणि वरती आपले लोक असल्यामुळं निधी कुठं अडणार नाही हे निश्चित आहे. त्यामुळं आपल्या सर्वांना मी विनंती करेन की आपल्या कामांसाठी, आपले सर्व कामं मार्गी लावण्यासाठी आपण या दोन्ही आमच्या भगिनींना प्रचंड बहुमताने निवडून द्या. निश्चितपणे आपण माळशिरस तालुक्याच्या पंचायत समितीच्या माजी सभापती पण राहिलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला सामाजिक प्रश्नांची निश्चितपणे जाण आहे. आपण बघू शकता, आपण मतदारांमध्ये फिरताय. संग्रामनगर गणातनं मत मागत असताना सर्व मतदारांच्या प्रश्नांची जाणीवसुद्धा करून घेत आहे, काय कमी आहे काय नाही. परंतु हे सर्व करत असताना किंवा मतं मागत असताना काय वाटतं, प्रामुख्याने ही जी लढत चालू आहे घड्याळ विरुद्ध कमळ का मोहिते पाटील विरुद्ध माने पाटील, काय वाटतं? नाही, हे ना घड्याळ विरुद्ध कमळ आहे ना मोहिते पाटील विरुद्ध माने पाटील आहे. हे लढा आहे, हा परिवर्तनाचा लढा आहे, हे कामाचा लढा आहे जे लोकांना आजपर्यंत मिळालेला नाही आहे. त्याच्यामुळं हे कुठल्याही व्यक्ती किंवा कुठल्याही पक्षाचा नाही आहे, परिवर्तनाचा लढा आहे, स्वाभिमानाचा लढा आहे. संग्रामनगरमध्ये यंदा परिवर्तन दिसेल? 100% दिसेल. म्हणजे कमळ फुलेल? येस 100% कमळ फुलेल. कंटिन्यू करा. मी ॲडव्होकेट रवींद्र जाधव, मी अकलूज भारतीय जनता पार्टीचा मंडळ कार्यकारिणी सदस्य आहे आणि मी पूर्वी बी चॅनलला बाईट दिलेल्या आहेत. आज माझं संग्रामनगर येथे घर टू घर फिरून 4 वेळा झालेलं आहे आणि आज आपल्या जेडपीच्या उमेदवार मेघाताई कचरे, पंचायत समितीच्या उमेदवार राजेश्वरी माने पाटील आहेत आणि मी संग्रामनगरमध्ये गेले 31 वर्ष झालं राहत आहे. मी लहानाचा मोठे इथं झालं, शिक्षण इथं झालं, तर मी 4 वेळा संग्रामनगर पिंजून काढलेलं आहे ती आणि मला ज्या समस्या दाखवलेल्या आहेत की गेले 32 वर्ष झाले ही ग्रामपंचायत प्रस्थापित लोकांकडे आहे. पूर्ण 15चे 15 उमेदवार त्यांचे निवडून येतात, पण त्यांना या सर्व गोरगरीब जे संग्रामनगरमधील त्यांचे मतदार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काहीही केलेलं नाही. इतकी दयनीय अवस्था आहे की 65 बंगल्याच्या सह्याजी राजेनगरमध्ये फिरताना, तांबोळी वसाहतमध्ये फिरताना इतकी विचित्र अवस्था आहे की प्रस्थापित आणि त्यांना प्राथमिक सुविधा दिलेल्या नाहीत आणि तिथं फिरताना अक्षरशः डोळ्यातून पाणी येत आहे. सह्याजी नगरमध्ये रस्ते नाहीत, गुडघ्या इतकं पावसाळ्यात चिखल होतोय, तिथून महिला जातात आणि तांबोळी वसाहतमध्ये रस्ते नाहीत, तिथं गटरी नाहीत आणि
तिथं पाणी सांडपाण्याचं पाणीसाठी त्यांनी शोच खड्डा केलेत, तिथं आळ्या होत्या जाळ्या होत्या आणि त्याच्यामुळे लोक आजारी पडतात. तर मी असं म्हणेन की कुणावरही टीका न करता भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रात देशात सरकार आहे आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार मेघाताई कचरे आणि राजेश्वरी माने पाटील या निवडून आल्यानंतर पुढे आम्ही ग्रामपंचायत सुद्धा हा आमचा कुणावर टीकेव न करता फक्त ह्या ज्या प्रश्न आहेत रस्ती गटरी फिरताना अक्षरशः आमच्या डोळ्यात आम्हाला वेदना बघवत नाही. तरी मी संग्रामनगरमधील सर्व मतदारांना आव्हान करतो की आमची तळमळी तुमच्यासाठी आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 7 तारखेला कमळ या चिन्हाचं बटन दाबा आणि मेघाताई कचरे आणि राजेश्वरी माने पाटील यांना बहुसंख्य मताने निवडून द्या. 100% तुमच्या थोडक्या दिवसामध्ये भारतीय जनता पार्टी समस्या सोडवणार आहे.